नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. आणि आपल्या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारं ते रॅकेट अखेर आता गजाआड जात आहे. आणि त्यातला हा चेहरा जरा नीट बघा. हा चेहरा आहे मोटेगावकरचा. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणातली मोठी कारवाई झाली आणि हा सगळ्यात मोठा मासा आज सीबीआयच्या जाळ्यात अडकला. लातूरमधल्या आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक असलेला हा शिवराज मोटेगावकर, सीबीआयने त्याला अटक केली आणि 9 दिवसांच्या कोठडीत त्याला पाठवलंय. मोटेगावकर या तपासात धक्कादायक खुलासे करतोय आणि पीव्ही कुलकर्णीच्या चौकशीत मोटेगावकरचं कनेक्शन उघड झालंय. आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है. ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं साला. शिवराज मोटेगावकरला अखेर अटक करण्यात आली. सीबीआयच्या 28 सदस्यीय पथकाने तब्बल 8 ते 10 तास चौकशी केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मोटेगावकरला अटक करण्यात आली. पीव्ही कुलकर्णीची चौकशी करताना नीट पेपर लीक नेटवर्कमधील काही संपर्क समोर आले होते. पीव्ही कुलकर्णीच्या चौकशीतून मोटेगावकरचं नाव समोर आल्यानंतर सीबीआयने त्याच्या भोवतीचा फास आवळला. आरसीसी संस्थेच्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे पेपर फुटीच्या संशयाला अधिक बळ मिळालं. सीबीआयच्या तपासात काय समोर आलं ते आता आपण बघूया. शिवराज मोटेगावकर पेपर लीक करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य आहे. परीक्षेआधीच 23 एप्रिल रोजी मोटेगावकरने नीट यूजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरं मिळवलेली होती. विवेक पाटील नामक व्यक्तीला पेपर पाठवलेला होता. 14 मे रोजी लातूरमधील निवासस्थानी घेण्यात आलेल्या झाडाझडतीत मोबाईलमध्ये परीक्षेचे लीक प्रश्न आढळलेले होते. परीक्षा पार पडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका डिलीट केल्याचं समोर आलं. हीच प्रश्नपत्रिका अनेक विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशय आहे. तर ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले त्यांची नावं सांगण्यास मोटेगावकरकडून टाळाटाळ करत असल्याचं समोर आलंय. एकंदरीतच 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली होती. मात्र मोटेगावकरने 10 दिवस आधीच म्हणजेच 23 एप्रिलला प्रश्नपत्रिका उत्तरांसहित मिळवलेली होती. मोटेगावकरने ती प्रश्नपत्रिका किती विद्यार्थ्यांना दिली यावरती सर्व तपास केंद्रित झालाय. शिवराज मोटेगावकरच्या घरी जाऊन सीबीआयने जवळपास 8 ते 9 तास त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूरमधील ट्युशन एरियामधील क्लासवरही सुद्धा त्याची चौकशी केली. पुन्हा पुणे येथे त्याला चौकशीसाठी बोलावल्यानंतर आज सीबीआयने शिवराज मोटेगावकरला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याला आता अटक केलेली आहे. एकूणच लातूर कनेक्शन हे नीट पेपर फुटी प्रकरणात आल्यामुळे यापुढेही आता कोणते मोठे मासे अडकणार याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. देशभरात चर्चेचा विषय ठरलेला शिवराज मोटेगावकर बाबतची अधिक माहिती आपण आता बघूया. रसायनशास्त्र विषयाचा शिक्षक असलेला मोटेगावकर MSc केमिस्ट्रीमध्ये सुवर्ण पदक विजेता आहे. तसंच नेट सेट गेट यासारख्या उच्चस्तरीय परीक्षा तो उत्तीर्ण झालाय. लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसचा संस्थापक असून विद्यार्थ्यांमध्ये एम सर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने सुरू केलेला वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशाचा आरसीसी पॅटर्न प्रसिद्ध आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे सध्या चर्चेत असून आरसीसीच्या सराव परीक्षेत आलेले अनेक प्रश्न मुख्य परीक्षेतील प्रश्नांशी हुबेहूब जुळल्याचा आरोप करण्यात येतोय. एकंदरीतच पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता यात चौकशीमध्ये शिवराज मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी यांनी कशा प्रकारे पेपर फोडला, त्यांना कोणी साथ दिली हे उघड होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका नेमकी कशी पोहोचली याचा उलगडा कधी होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.